भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबतचा अंदाज जाहीर केला असून देशात सरासरीच्या तुलनेत 90% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे महापालिका हद्दीत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू झाला आहे. जलसंपदा विभागाने या संदर्भात पुणे महापालिका आयुक्तांना पत्र देत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून पुढील 2 दिवस परिस्थितीचा अभ्यास केला जाणार असून त्यानंतर पाणी कपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. येत्या सोमवारपासून पुणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागू शकतं अशी शक्यता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांनी व्यक्त केली आहे. पाणीपुरवठा नियोजनाबाबत पुणे महापालिकेत महापालिका आयुक्त, महापौर, गटनेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर मंजुषा नागपूर यांनी ही माहिती दिली. यावेळी महापौर मंजुषा नागपूर यांनी सांगितले की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणामधील पाणीसाठा कमी आहे. सध्या सुमारे 5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी किमान 3 टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे. धरण साखळीतील सध्याची परिस्थिती लक्षात घेता पाणी कपातीला सामोरे जावं लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पालिका आयुक्त नवल किशोर राव म्हणाले की शहरातील कोणत्या भागात पाणीपुरवठा कमी आहे आणि कुठे जास्त आहे याचा सविस्तर डेटा संकलित केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत शहरात पाणी कपात करणं आवश्यक असल्याचं दिसून येत आहे. खडकवासला धरण क्षेत्रात सध्या सुमारे 5 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून परिस्थिती कायम राहिल्यास एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे येत्या सोमवारपासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी धरण साठा कमी आहे. 5 टीएमसी पाणी आहे. त्यातलं आपल्याला पुणे शहराला फक्त 3 टीएमसी पाणी हे पिण्याकरता उपलब्ध होणार आहे. तर परिस्थिती पाहता आपल्याला सगळ्यांना पाणी कपातीला सामोरं जावं लागेल असं वाटतंय. त्यासाठी आजची ही बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये पाणी आपण कुठे कुठे वाचवू शकतो अशा सूचना सुद्धा दिल्या आहेत. त्यानुसार नियोजन करून प्रशासन पुढच्या कालावधीमध्ये जिथे पाणी कपातीची गरज आहे, जिथे पाणी वाचवलं पाहिजे, म्हणजे समजा वॉशिंग सेंटर्स असतील किंवा जिथे नॉन डोमेस्टिक युजेस आहेत ते पूर्णपणे बंद करण्याचे आदेश आपण दिलेत. आणि पुणे शहरासाठी पिण्याचं पाणी हे ऑगस्ट म्हणजे साधारण 20 ऑगस्टपर्यंत पुरावं. होपफुली पाऊस येईल आणि आपल्याकडे धरणात पाणी साचेल या हिशोबाने आपण 20 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. पण तोपर्यंत आपल्याला पाणी पुरावं म्हणून आपल्याला परिस्थितीनुसार कदाचित सोमवारपासून पाणी कपातीला पुढे सामोरं जावं लागणार आहे. नियोजन पूर्ण झाल्यानंतर पाणी कपातीचा निर्णय आम्ही 2 दिवसात तुमच्याकडेच देऊ. आयुक्त साहेबांकडनं तसे सूचना सुद्धा दिल्या जातील. पाणी कपातीवर बोलताना काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम यांनी सांगितलं की भविष्यातील पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता खडकवासला आणि भामा आसखेड प्रकल्पातून मिळणारा पाणीपुरवठा वाढवण्याची आवश्यकता आहे. तसेच मुळशी धरणातून अतिरिक्त 5 टीएमसी पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं असून पुणे शहराला न्याय मिळावा अशी भूमिका काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आल्याचं कदम यांनी सांगितलंय. आम्ही पत्रामध्ये तेच करतोय की पुण्याला आपलं खडकवासला पानशेत पवनामधून पाणी घेता येते का, भामाकडून पाणी घेता येते का, पाण्याची आपल्याला जी गरज आहे ती कशी वाढवण्यात येईल. आता बिल्डर लोक सुद्धा या ह्याच्यात पाणी कसं वापरणार आहेत, ते कुठलं पाणी वापरत आहे, स्विमिंग पूलच्या पाण्याचं काय करणार आहे या पाणी कपातीमध्ये, हॉटेलमध्ये जे स्विमिंग पूल आहेत त्यासाठी काय करणार आहे, या सगळ्या गोष्टीचा वावा केला. आणि भविष्यात सुद्धा सीएम साहेबांच्याकडं एवढा पाण्याचा कोटा दिला पाहिजे आणि त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करणार आहे. आणि काँग्रेस पक्ष सुद्धा आम्ही याच्यावर काम करतोय की पुण्यातलं भविष्यातले 25 वर्षाचे पाण्याचे प्रश्न कसे सोडवायचे त्या दृष्टीने आमचे नेते, प्रदेशाध्यक्ष हसन सपकाळ साहेब, आमचे पुण्याचे संपर्क बंटी पाटील साहेब, या सर्वांनी आम्हाला त्याच्यावर कामाला लावलेले. काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व लोक त्याच्यावर काम करतोय आणि आम्ही त्याची माहिती गोळा करून त्याच्या पद्धतीने आम्ही आमची ब्ल्यू प्रिंट तयार करतो.